नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या म्हणजेच 29 जुलै या लोकसत्ता पेपरचं पेपर अनालिसिस. आपलं सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये हार्दिक स्वागत. आपली आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की बँक खातेदाराच्या संरक्षण हमीमध्ये वाढ, आर्थिक संकटातील 5 लाखापेक्षा ठेवी 90 दिवसात परत. आता बघा, आर्थिक संकटातील जे बँक आहेत त्यांच्या ठेवीदारांना सरकारने एक दिलासा दिलाय. अडचणीतली जी बँक आहेत त्यांच्या खातेदारांना 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी 90 दिवसात परत करण्याच्या दिशेने सरकार पाऊल टाकलेलं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री यांनी सांगितलं आहे. आता हे झालं काय की आवश्यक ठेव विमा आणि पतहमी महामंडळ कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्याच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. बँकांमधील ठेवींना सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याद्वारे विम्याचं संरक्षण आहे अशा पात्र रकमेची मुदत नुकतीच 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे. मात्र अडचणीतल्या बँकांमधील ठेवी परत मिळाल्यास खातेदारांना तूर्त विलंब लागतो, हे देखील निश्चित आहे. आता बघा की अर्थसंकटातील म्हणजे सपोज आपण बँक सपोज डिफॉल्टर झाली आहे आणि बँक सपोज डिफॉल्टर झाली असेल आणि आपल्या ज्या पण बँकेमध्ये ठेवी असतील तर बँकेला हे मॅनेटरी नाहीये की तुमच्या सर्वच्या सर्व ठेवी ह्या परत करण्यात येतील. आता पहिल्यांदा ही जी ठेवीची रक्कम होती म्हणजे रकमेची मुदतीची जी रक्कम होती ती 1 लाख रुपयापर्यंतची होती. म्हणजे 1 लाख रुपयाची संरक्षण हमी तुम्हाला बँक देऊ शकते. परंतु आता ती जी संरक्षण हमी आहे म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे ठेवलेत आणि सपोज बँक क्रायसिस झालेत किंवा बँक डिफॉल्टर म्हणून घोषित झाली आहे तरी तुम्हाला 5 लाख रुपये तुमचे भेटतील. म्हणजे कोणतीच इन्व्हेस्टमेंट आहे अशी तुमची सेफ इन्व्हेस्टमेंट नाहीये. सपोज इन केस बँकेमध्ये काही प्रॉब्लेम झाला, सपोज पीएनबी बँक गेल्या वेळेस बघितलं आपण तर पीएनबी बँकेमध्ये किती फॉल्ट केसेस झालेले, किती स्कॅम झालेले आणि त्या बँकेमध्ये सपोज जर स्कॅम होऊन ती डिफॉल्टर झाली असती तर तुमच्या ज्या ठेवी असत्या त्या सर्व बुडाल्या असत्या. फक्त तुम्ही 1 लाख रुपयाचं क्लेम करू शकला असतात. परंतु आता जो आवश्यक ठेव विमा आणि पतहमी महामंडळ कायद्यामध्ये सुधारणा जी झाली आहे तर 1 लाख ऐवजी 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी तुम्ही बँकेमध्ये 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम तुम्हाला भेटू शकते आणि त्या ठेवी 90 दिवसामध्ये परत करण्याच्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की त्याच्यामुळे काय होईल की बँकेवरचा जो विश्वास आहे इन्व्हेस्टरचा किंवा आपला जो कस्टमरचा तो वाढेल, ऑब्व्हियसली वाढेल आणि त्याच्यामुळे एक प्रकारे दिलासा सरकारने दिलेला आपल्याला दिसतोय. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन झालं आहे. देशाला बॅडमिंटन मधील पहिलं विजेतेपद ज्यांनी मिळवून दिलं असं देणारं नाव म्हणजे नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे. 1954 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी उपांत्य फेरी गाठली आणि 1956 मध्ये मलेशियातील सेल्गर ही स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय होण्याचा मान हा नंदू नाटेकर यांनी मिळवलेला आपल्याला दिसतोय. आपल्याला असा क्वेश्चन येऊ शकतो की नंदू नाटेकर कोणत्या फील्डशी संबंधित आहेत, तर बॅडमिंटन. ओके, आता आपली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की भारतातील 3 व्याघ्र प्रकल्प हे वाघाविनाच होणार आहेत. अनेक भागात तुरळक संख्या. पहिल्यांदा आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की 29 जुलै हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. आता याच्यामध्ये इंटरनॅशनल टायगर डे 2021 हिस्ट्री, थीम अँड सिग्निफिकन्स. आता याच्यामध्ये आज 29 जुलैला जो साजरा केला जातो दिवस इंटरनॅशनल टायगर डे त्याची थीम आहे देअर सर्व्हायव्हल इन आवर हँड्स. म्हणजे त्यांचं सर्व्हायव्हल जे आहे ते आपल्या हातात आहे. आणि आता जो कन्झर्वेशन आहे टायगर कन्झर्वेशन साठी अवेअरनेस टू स्प्रेड अवेअरनेस ऑन टायगर कन्झर्वेशन जो आहे इंटरनॅशनल टायगर डे और ग्लोबल टायगर डे सेलिब्रेटेड आज साजरा केला जातो. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड समजून घेऊ. टायगर एक रॉयल आणि मॅजेस्टिक अॅनिमल आहे. त्याच्यामध्ये अन्न साखळीमध्ये जर बघितलं तर हेल्थ आणि डायव्हर्सिटी जी आहे आपल्या इकोसिस्टीमची ते मेंटेन करण्यासाठी तो एक टॉप प्रिडेटर म्हणून ओळखला जातो फूड चेन मधला टायगर. आणि टायगर कॉन्ट्रीब्युटेड बाय कीपिंग पॉप्युलेशन ऑफ द वाईल्ड रेग्युलेट्स इन द चेक देअरफॉर बॅलन्स ऑफ द प्री अँड हर्बिवोरस. त्यामुळे काय राहतो की अन्न साखळीमध्ये जो बॅलन्स आहे तो जो मेंटेन आहे तो टायगरमुळे राहतो. आपल्याला जर अन्न साखळी बघितली तर टॉप प्रिडेटर म्हणजे काय की अन्न साखळीच्या टॉपला
टायगरची गणना होते. ओके. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की टायगर कन्झर्वेशनची नीड कशामुळे आली, तर आपण बघू शकतो की बरेचदा हॅबिटॅट लॉस झालेला आहे टायगरचा. हंटिंग, इलिगल टायगर बॉडी पार्ट्स, म्हणजे आपण बघू शकतो की स्किन टायगरची विकली गेली, इलिगल पोचिंग केली गेली. त्याच्यामध्ये प्राईम फॅक्टर आहे, त्याच्यामुळे टायगरची जी पॉप्युलेशन आहे ती डिक्लाइन झाली. आता अनफॉर्च्युनेटली टायगर इज वन ऑफ द पेसीस नियरिंग एक्सटेन्शन, तेव्हा एक्सटेन्शनच्या जवळ पोहोचली होती आणि त्यासाठी अवेअरनेस म्हणून टायगर कन्झर्वेशन प्रोग्रामसाठी इंटरनॅशनल टायगर डे सेलिब्रेट केला जातो. याच्यामध्ये हिस्ट्री जर बघितलं तर सेव्हरल कंट्रीनी एक अग्रीमेंट साईन केलेला आहे आणि तो अग्रीमेंट जो आहे तो सेंट पीटर्सबर्ग रशियामध्ये एक समिट भरली होती, त्याच्यामध्ये हा अग्रीमेंट साईन केलेला आहे. आता तो क्वेश्चन असा ऑलरेडी येऊन गेलेला आहे की सेंट पीटर्सबर्ग जो अग्रीमेंट आहे तो कशाशी रिलेटेड आहे, तर टायगर समिटची रिलेटेड आहे, विच इज हेल्ड इन रशिया. 2010 ला ही समिट झाली. अँड द अग्रीमेंट विच ऑफ अबाउट रेझिंग अवेअरनेस अँड डिक्रीजिंग पॉप्युलेशन ग्लोबली, म्हणजे एक अवेअरनेसचं कंपेन होतं की जी टायगरची पॉप्युलेशन डिक्रीज झाली आहे त्यांना जसं त्यांच्या नॅचरल हॅबिटेट्सला प्रिझर्व करायचं, आणि त्याच्यासाठी विविध देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह एकत्र आलेले होते आणि त्यांचं लक्ष होतं की डबल द टायगर पॉप्युलेशन बाय द एंड ऑफ द इयर 2022, म्हणजे 2022 पर्यंत टायगरचं जे पॉप्युलेशन आहे कंट्रीतलं सगळ्या ते डबल झालं पाहिजे. आणि आजच्या वेळेचं जे इंटरनॅशनल थीम जे आहे देअर सर्व्हायव्हल इज इन अवर हार्ट, आता ह्याच्यामध्ये त्यांचं जे सर्व्हायव्हल आहे, त्यांचं जे जीवन आहे हे आपल्या हातात आहे. आणि आता आउटब्रेक जो झालेला आहे कोविड-19चा लास्ट इयर सेलिब्रेशन त्याच्यामुळे ऑनलाईन झालं आणि आता जो आहे आजचा जो इव्हेंट आहे त्याच्यामुळे त्याला गेट इंटुझिझम एक उत्साह झालेला आहे तयार. आता इंडिया याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे की इंडियामध्ये 70% ग्लोबल टायगर पॉप्युलेशन आहे, त्याच्यामुळे इंडियाचा व्हायटल रोल आहे अॅन्युअल सेलिब्रेशन मध्ये आणि इंडियाने सक्सेसफुली डबल करण्यासाठी पावले देखील उचललेले आहेत. इंडियाची जी एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आहे सक्सेसफुली, म्हणजे त्यांनी एक प्रकारे 2022 पर्यंत एक टार्गेट केलंय की आपल्या देशाची पॉप्युलेशन जी आहे की डबल करायची आहे. आता हे तर आपण ऑलरेडी पाहिलंय की नॅशनल वर्ल्ड टायगर डे वॉज फर्स्ट ऑब्झर्व्ड इन इयर 2010 ऍट सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट रशिया, and total 13 tiger range country came together and decided global goal to double their wild tiger by year 2022. हे आपण बघितलं. आता याच्यामध्ये नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी, म्हणजे जे आपल्या इंडियासाठी काम करते, ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज. ओके. तर याच्यामध्ये ही जी नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे ही इस्टॅब्लिश केली होती 2005 ला आणि याच्यामध्ये रिकमेंडेशन पण आलं होतं की टायगर टास्क फोर्स पाहिजे आणि ही जी कॉन्स्टिट्युटेड आहे बॉडी ती एनेबल करतो प्रोव्हिजनला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे आपला 1972चा, त्याला अमेंड केलं होतं 2006 ला. त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून टायगर कन्झर्वेशनच्या प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये ऍड केल्या. नंतर आपल्या इंडियामध्ये प्रोजेक्ट टायगर हा ऑनगोईंग सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे आणि ही जी सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे ही मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या अंडर ही प्रोजेक्ट टायगर आपण चालवला जातो आणि याचं मेन एम तेच आहे की सेंट्रल असिस्टंट टू टायगर स्टेट फॉर द टायगर कन्झर्वेशन इन डेझिग्नेटेड टायगर रिझर्व साठी मेन ह्याचं फोकस आहे. आता इंडियामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 3000 टायगर्स आहेत, आता 2967 आहेत आणि मोर दॅन हाफ ऑफ द देम जे आहेत ते मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये जास्तीत जास्त आढळतात. हे जो एस्टिमेशन रिपोर्ट आहे टायगरचा 2018च्या आपण जर कम्पेअर केलं तर मध्य प्रदेश आणि कर्नाटकामध्ये जास्त करून इंडियामध्ये टायगरची पॉप्युलेशन आढळते. आता बघा की चेअरमन कोण असतो नॅशनल टायगर कन्झर्वेशन जी ऑथॉरिटी असते, तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट इज द करंट चेअरपर्सन ऑफ द नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी असतो, तो मिनिस्टर असतो. आणि भारतामध्ये आपण जर बघितलं तर अबाउट 50 टायगर रिझर्व्ह इन इंडिया आणि लेटेस्ट जर आपण बघितलं तर कामांग अरुणाचल प्रदेशचं 2016 ला एस्टॅब्लिश झालंय. आता करंट पॉप्युलेशन इंडियामध्ये जर बघितली तर जवळजवळ 3000 आपण बघितलंय आणि इंडियामध्ये 2014 ला 1400 पॉप्युलेशन झाली होती आणि मध्य प्रदेशमध्ये सध्याच्या ह्याला 526 जे आहेत टायगर मॅक्झिमम नंबर ऑफ टायगर पॉप्युलेशन आढळते. याच्यामध्ये एनकरेजिंग फॅक्टरचं कन्झर्वेशन ऑफ द टायगर रिपोर्ट कन्झर्वेशन ऑफ टायगरसाठी असेल तर दरवेळेस टायगर सेन्सस रिपोर्ट एक प्रकाशित केला जातो आणि त्याच्यामुळे टॉप परफॉर्मन्स स्टेट जे आहे त्याच्यामध्ये मध्य प्रदेश सॉ द हायेस्ट नंबर ऑफ टायगर्स फॉलोड बाय कर्नाटका आणि त्याच्यानंतर उत्तराखंडचा नंबर लागतो आणि इन्क्रीज टायगर पॉप्युलेशन मध्ये
आता सध्याच्या पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये 71% इन्क्रीज ऑफ टायगर झालाय, महाराष्ट्रामध्ये 64% झालंय आणि कर्नाटकामध्ये 29% इन्क्रीज ऑफ टायगर पॉप्युलेशन झालंय. याच्यामध्ये वर्स्ट परफॉर्मन्स जो आहे त्याचा छत्तीसगड, मिझोरामने सांगितलं की डिक्लाइन तिथे टायगर पॉप्युलेशनची आपल्याला दिसली आहे. आता याच्यामध्ये देर आर 50 टायगर रिझर्व्ह इन द कंट्री. आउट ऑफ 50 टायगर रिझर्व्ह इन द कंट्री देर इज रिझर्व्ह ऑफ मिझोराम डंपा रिझर्व्ह, बंगाल बक्सा रिझर्व्ह, झारखंड पमाव रिझर्व्ह हॅव नो टायगर लेफ्ट. आता ह्याच्यामध्ये हे चॅलेंज आहे की मिझोरामचा जो डंपा आहे, नंतर बंगालचा बक्सा आहे, झारखंडचा पुमाव आहे, ह्याच्यामध्ये टायगर एक पण नाहीये हे आपल्याला दिसतं या टायगर रिझर्व्ह मध्ये. आता हे टायगर रिझर्व्हचा मॅप आहे. आता बघा की आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा मेळघाटचा, ताडोबाचा, सह्याद्रीचा असे टायगर रिझर्व्ह दाखवलेले आहेत. आता उत्तराखंडमध्ये कॉर्बेट आहे, राजाजी आहे, मध्य प्रदेशमध्ये पेंच आहे, काना आहे. असे आपण या आत्ताच्या मॅपने आपण दाखवत आहोत टायगर रिझर्व्ह. आत्ताचा जो अरुणाचल प्रदेशमध्ये जो झालाय तो कामेंग आहे. आता हे बघा इथं की डंपा टायगर रिझर्व्ह मध्ये आपण काय बघितलं, बक्सा, वेस्ट बेंगॉलमध्ये बक्सा आहे, तिथे एक पण टायगर रिझर्व्ह ची संख्या आहे. मिझोरामचा जो डंपा आहे आणि बक्साचा आहे त्याच्यामध्ये एक पण टायगर शिल्लक नाही असं सांगितलंय. आता बघा की सिग्निफिकन्स काय आहे टायगर कन्झर्वेशनचं. टायगर कन्झर्वेशन ऑब्व्हियसली आपण बघितलंय की टॉप प्रेडेटर आहे. टायगर इज द अम्ब्रेला स्पेसी आणि त्याच्यामुळे कन्झर्वेशन ऑफ नुसतं स्पेसीज होणार नाही तर पूर्ण इकोसिस्टमचा एक प्रकारे बॅलन्स मेंटेन त्याच्यामुळे होणार. आणि आयुसीची जी लिस्ट बघितली तर त्याच्यामध्ये एंडेंजर्ड स्पेसीज मध्ये टायगर मोडली जाते. आता याच्यामध्ये चॅलेंजेस तेच आहे की काय काय जे आपण आताच पाहिलं की कन्झर्वेशन ऑफ मोर अँड मोर टायगर्स होत आहे, पण थ्रीट काय आहे की त्यांचं कन्झर्वेशनच्या ज्या प्रॅक्टिस आहेत त्याच्यासाठीचं थ्रीट आहे की बऱ्याचशा ह्याच्यामध्ये ह्युमन टायगर कॉन्फ्लिक्ट होतात. टायगर कन्झर्वेशन प्रॅक्टिस वाढलेली आहे परंतु अजून पण एक प्रकारे तळागाळाला पोहोचली नाहीये. पोचिंग्स ऑफ टायगर जी आहे म्हणजे टायगरचा प्रकारे हंट केली जाते आणि त्याच्या कमर्शियल पर्पजसाठी त्याचा यूज केला जातो, हे देखील एक चॅलेंज आपल्या समोर आहे. आणि त्याच्यामध्ये मेंटॅलिटी काय आहे लोकल कम्युनिटीची की आमचं जे जीवन आहे ते टायगर पोचिंगवरच आहे, आम्हाला दुसरा जॉब नाहीये, ही देखील मेंटॅलिटी चेंज करण्याची गरज आहे. आता बघा की या आर्टिकलमध्ये हेच आलेलं आहे की संरक्षणाच्या बाबतीत केवळ कागदी भागच, ह्याच्यामध्ये 0 वाघाची संख्या असणारे प्रकल्प जे आहेत, ज्यात आपण बघितलं की मिझोराम मधला डंपा, पश्चिम बंगालमध्ये बक्सा आणि झारखंडमध्ये पामाऊ हे जे टायगर रिझर्व्ह आहेत याच्यामध्ये 0 वाघाची संख्या आहे, आपण आत्ताच बघितलं. आणि एकच वाघ असणारे व्याघ्र प्रकल्प जे आहेत जे आहेत छत्तीसगडमध्ये उदनीती सीधा नदी, ओडिसामध्ये सातकोसिया, राजस्थानमध्ये रामगड, राजस्थानमध्ये नंतर मुकुदा हिल्स आणि तेलंगामध्ये कावल असे व्याघ्र प्रकल्प जे आहेत तिथे फक्त एकच व्याघ आहे. आता नाग प्रकल्पांना मान्यता देणे अतिशय कठीण प्रक्रिया आहे परंतु ते केल्यानंतरच भारतात व्याघ्र प्रकल्पांना मान्यता देण्यात येते. आता व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनात प्रशासन अपयशी तर ठरले नाही ना असा प्रश्न भारतातील काही व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या आकडेवारून उपस्थित होतो. हे सांगितलं आहे की जिथे 1 आणि 0 जिथे वाघाची संख्या आहे त्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. भारतातील 3 व्याघ्र प्रकल्प वाघाविनाच आहेत आणि 5 व्याघ्र प्रकल्पात केवळ एकच व्याघ आहे, तर 17 व्याघ्र प्रकल्पात वाघाची संख्या एकेरी आहे. जोपर्यंत कोणत्याही क्षेत्रात वाघासाठी सुरक्षित वातावरण तयार होत नाही तोपर्यंत वाघासारख्या प्रजातीवर प्रयोग केला जात नाही. हे वातावरण तयार होण्याच्या आधीच प्रयोग झाले तर अपयशी ठरतात. भारतातील काही व्याघ्र प्रकल्पाच्या स्थितीवरून यावरून शिक्कामार्फत झालंय की राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या वतीने म्हणजे नॅशनल टायगर्स कन्झर्वेशन जी ऑथॉरिटी आहे त्यांच्या वतीने दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते आणि 2018च्या व्याघ्र गणनेच्या अहवालावरून वाघाच्या संख्या वाढल्याचा आनंद तर आहेच, पण काही व्याघ्र प्रकल्पातील व्याघाच्या संख्येवरून प्रश्न उपस्थित झालेत. राजस्थानमधील मुकुदा हिल्स व्याघ्र प्रकल्पात एकच वाघ आहे जे आपण आता बघितलं. जे आपण चॅलेंजेस बघितले तेच इथं मेन्शन केलेले आहेत की मानव आणि वन्यजीव यांचा संघर्ष. व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही राज्य अग्रेसर ठरलेले आहेत. आपण बघितलं की पर्सेंटेज जे पॉप्युलेशन आहे इन्क्रीजचं त्याच्यामध्ये 1 नंबरला मध्य प्रदेश, 2 नंबरला महाराष्ट्राची आपण आताच आर्टिकलमध्ये बघितलंय. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की स्वच्छ भारत अभियान या दुसरा टप्पा राज्यामध्ये. आता राज्यात केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाचा ग्रामीण दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ही योजना राबवण्यासाठी 2025 पर्यंत एकूण 4,601 कोटी रुपये खर्च करणार आहेत. त्याच्यामध्ये सरकारचा हिस्सा हा 60% असून राज्याचा हिस्सा हा 40% असणार आहे. आपल्याला माहिती आहे की स्वच्छ भारत योजना जी आहे आपल्याला स्टार्टिंगला जेव्हा मोदी गव्हर्नमेंट आलेलं 2015च्या
वेस्ट तेव्हाच ही योजना लागू करण्यात आली होती. या अभियानामध्ये शौचालय बांधणी अतिरिक्त राज्याच्या ग्रामीण भागामध्ये स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकवण्याच्या अनुषंगाने पावले उचलली. तसेच घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन मैलगाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या बाजूच्या अनुषंगाने यामध्ये काम केलं जात आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की परमबीर सिंग यांच्यावरील गुन्ह्याच्या चौकशीसाठी एसआयटी म्हणजे काय आता बघा, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आहे ही मुंबईचे जे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणीच्या आरोपी प्रकरणी दाखल केलेल्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली असून पोलीस आयुक्त निमित गोयल ह्या पथकाचे प्रमुख असणार आहेत. याच्यामध्ये 5 पोलीस अधिकाऱ्यांचं सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली. आता या प्रकरण काय, तर या प्रकरणात आरोपी असलेल्या 5 पोलिसांच्या अधिकाऱ्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली. बनावट गुन्हे दाखल करून खंडणी उकळण्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केला. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केलेली आहे. आता या प्रकरणी सुनील ची नावं आहेत हे आहे, पण आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून हे बघायचं की एसआयटी ह्या काय आहे आणि एसआयटीचं अजून बॅकग्राऊंड काय आहे. आता एसआयटी जी आहे म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आहे, इज अपॉइंटेड बाय इंडिया सुप्रीम कोर्ट और गव्हर्नमेंट ऑफ स्टेट. आता ही जी टीम आहे ती इन्व्हेस्टिगेट करते केसचं आणि एक रिपोर्ट प्रेझेंट करते कोर्ट समोर किंवा गव्हर्नमेंट समोर, आणि कोर्ट हॅज पॉवर टू अप्रूव्ह और डिनाय द रिपोर्ट. आता याच्यामध्ये गुजरात जे राईट झाले होते 1984 मध्ये, सिख राईट, आणि त्याच्यामध्ये जी केसेस आहेत त्या इन्व्हेस्टिगेट एसआयटीने केल्या होत्या याच्यापूर्वी. आता ही जी आहे एसआयटी जे आहे ती मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हॅज कॉन्स्टिट्यूटेड 3 मेंबर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. याच्यामध्ये 1984 मध्ये आपण बघितलं की अँटी सिख रायट मध्ये 3 मेंबरची कमिटी बसवलेली होती. त्याच पद्धतीने आता देखील या घटनेसाठी 3 मेंबरची कमिटी बसवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये सोल पर्पज काय आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमचा, फ्री अँड फेअर जे इन्व्हेस्टिगेशन आहे आणि ब्रिंग कल्पिट टू द जस्टिस. एसआयटी ऑन एनी केस कॅन बी फॉर्म बाय सुप्रीम कोर्ट. आपण हे पाहिलंच, सुप्रीम कोर्ट किंवा गव्हर्नमेंट दोन्ही पण एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बसू शकतात. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बोमई यांचा शपथविधी. आता कर्नाटकचे जे मुख्यमंत्रीपदी आहेत ते बसवराव बोमई यांनी शपथविधी घेतला आहे आणि तेथील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळालेला आपल्याला दिसतोय. आता आपण जर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर मुख्यमंत्र्याचा शपथविधी हे एक इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला होतो आणि त्याच्याबद्दलच आपण बघणार आहोत. आता या कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन मध्ये आपण बघितलं जातं की जे पण मिनिस्टर्स आहेत किंवा सीएम आहेत ते आर्टिकल 164 सबक्लॉज 3 जर आपण पाहिलं, वेन इट स्टेट बिफोर दॅट मिनिस्टर एंटर अपॉन ऑफिस गव्हर्नर शॅल ॲडमिनिस्टर टू हिम ओथ ऑफ द ऑफिस. म्हणजे जी ओथ ऑफ द ऑफिस आहे आणि सेक्रेसी आहे ही ऑफिसची 3rd शेड्यूल मध्ये मेन्शन आहेच आणि गव्हर्नर त्याला ॲडमिनिस्ट्रेट करतो. याच्यामध्ये टेक्स्ट ऑफ द ओथ ही जे आहे ते सॅक्रोसॅन्ट आहे आणि त्याच्यामध्ये 3rd शेड्यूल मध्ये ही ओथ देखील दिलेली आहे की सीएम कशा पद्धतीची ओथ घेतो. स्वेअर इन द नेम ऑफ गॉड सोलमेनली अफर्स टू बिअर ट्रूथ अँड अलिजियन्स टू द कॉन्स्टिट्यूशन. या पद्धतीची शपथविधी त्याच्यामध्ये होतो. आता याच्यामध्ये रोल काय आहे गव्हर्नरचा, आता याच्यामध्ये गव्हर्नरचा जो रोल बघितला तर आर्टिकल 164 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन्व्हेजेस दॅट चीफ मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर. म्हणजे याच्यामध्ये आर्टिकल 164 नुसार जी सीएम ची अपॉइंटमेंट होती ती गव्हर्नरद्वारे होती आणि लीडर ऑफ द पार्टी हॅज गॉट मेजॉरिटी शेअर्स ऑफ द वोट इन द असेंब्ली इलेक्शन इज अपॉइंटेड ॲज अ सीएम ऑफ द स्टेट. आणि गव्हर्नर इज द नॉमिनल एक्झिक्युटिव्ह ऑफ द ऑथॉरिटी. हा नॉमिनल हेड आहे गव्हर्नर. तर रिअल एक्झिक्युटिव्ह कोण आहे, चीफ मिनिस्टर. आता ही डिस्क्रिशनरी पॉवर एन्जॉयड बाय द गव्हर्नर टू रिड्यूस सम एक्सटेंड पॉवर ऑथॉरिटी इन्फ्लुएन्स प्रेस्टिज अँड द रोल ऑफ चीफ मिनिस्टर इन द स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे काही जे डिस्क्रिशनरी पॉवर आहेत गव्हर्नरच्या त्याच्यामधून त्याच्या पॉवर चीफ मिनिस्टरच्या कमी होतात थोड्या बहुत. आता जे स्टेट लेजिस्लेचरच्या जो मेंबर नाहीये त्याला सुद्धा चीफ मिनिस्टर साठीची शपथ दिली जाऊ शकते, परंतु कंडिशन एक आज आहे की 6 मंथ मध्ये तो मेंबरशिप झाला पाहिजे, त्यांनी मेंबरशिप निर्माण केली पाहिजे, म्हणजे मेंबर झाला पाहिजे स्टेट लेजिस्लेचरचा. आता याच्यामध्ये टर्म जो आहे चीफ मिनिस्टरचा मुख्यमंत्र्याचा फिक्स नाहीये आणि जो ऑफिस होल्ड करतो तो ड्युरिंग प्लेजर ऑफ गव्हर्नर होल्ड करतो. ही कॅन नॉट बी डिसमिस्ड बाय द गव्हर्नर ॲज लॉंग ॲज ही एन्जॉय द मेजॉरिटी ऑफ द सपोर्ट. जोपर्यंत त्याच्यासोबत मेजॉरिटी आहे तोपर्यंत त्याला गव्हर्नर डिसमिस करू शकत नाहीये. आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑल्सो रिमूव्ह हिम बाय पासिंग वोट ऑफ नो कॉन्फिडन्स मोशन. म्हणजे नो कॉन्फिडन्स अविश्वासाचा जो प्रस्ताव आहे ते मांडून देखील त्याला रिमूव्ह केलं जाऊ शकतं. आता याच्यामध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या
बद्दल काय पॉवर अँड फंक्शन्स आहेत. आता गव्हर्नर काय करू शकतो, अपॉइंट करू शकतो कोणत्या पण मिनिस्टरला, पण रिकमेंडेशन कोण देणार, चीफ मिनिस्टर देणार की ह्याला अपॉइंटमेंट करा. ह्याच्या म्हणजे गव्हर्नर एक नॉमिनल एक्झिक्युटिव्ह आहे, तो ऑब्व्हियसली चीफ मिनिस्टर रिअल एक्झिक्युटिव्ह आहे, म्हणजे तो सांगणार, तेच गव्हर्नर करणार. आणि तसेच जे पोर्टफोलिओ आहेत मंत्रिमंडळाचे ते रिलोकेट करायचे, रिशफल करायचे हे देखील सीएमच करतो. आणि ही ब्रिंग अबाउट कॉलअप्स ऑफ द कौन्सिल ऑफ मिनिस्टर बाय रिझाइनिंग ऑफिस. आता याच्यामध्ये त्यांनी जर रिझाईन केलं तर सगळ्यांना रिझाईन त्याच्यासोबत करावंच लागतं. ह्याच्यामध्ये चीफ मिनिस्टर आहे एक प्रकारे लिंक म्हणून काम करतो गव्हर्नर आणि स्टेट ऑफ कौन्सिल ऑफ मिनिस्टर. आणि सीएम जो आहे तो ऍडवाइस करतो गव्हर्नरला रिगार्डिंग अपॉइंटमेंट ऑफ इम्पॉर्टंट ऑफिशियल्स लाईक ऍडव्होकेट जनरल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की गव्हर्नर अपॉइंटमेंट करतो ऍडव्होकेट जनरल, चेअरमन ऑफ मेंबर ऑफ स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन, परंतु त्याला जी ऍडवाइस दिली जाते ते सीएम ची दिली जाते. आता विथ रिस्पेक्ट टू जर गव्हर्नर बघितलं तर सीएम ऍडवाइस करतो ह्या इम्पॉर्टंट ऍडव्होकेट जनरल, चेअरमन ऑफ मेंबर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन. आणि अदर जर फंक्शन बघितले याचे तर ही इज द चेअरमन ऑफ स्टेट प्लॅनिंग बोर्ड. म्हणजे सीएम जो आहे तो स्टेट प्लॅनिंग बोर्डचा चेअरमन आहे. ही ऍक्ट्स एज अ व्हाईस चेअरमन ऑफ कन्सर्न झोनल कौन्सिल जे असतात त्या झोनल कौन्सिल म्हणजे झोनल कौन्सिल, ईस्ट झोनल कौन्सिल, वेस्ट झोनल कौन्सिल, नॉर्थ ईस्ट झोनल कौन्सिल, ज्या आपल्या झोनल कौन्सिल आहेत त्याच्यामध्ये व्हाईस चेअरमनचं काम सीएम करत असतो. ही इज अ मेंबर ऑफ इंटरस्टेट काउन्सिल, तो एक मेंबर असतो इंटरस्टेट काउन्सिलचा. आणि गव्हर्निंग काउन्सिल ऑफ नीती आयोग जे हेड करतात प्राईम मिनिस्टर. अशा पद्धतीने आपण चीफ मिनिस्टरची माहिती बघितली आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या रिलेटेड. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की चंद्रयान-3 ची मोहीम 2022 मध्ये तिसऱ्या तिमाहीत होणार असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलंय. आपल्याला माहिती आहे की चंद्रयान-2 जे आपलं मिशन आहे त्याच्या फेलियर नंतर चंद्रयान-3 ची मोहीम 2022 मध्ये तिसऱ्या तिमाहीत होईल असं केंद्रीय मंत्रींनी लोकसभेत सांगितलं. कोरोना साथीमुळे या मोहिमेची गती मंदावली आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये अवकाश खात्याच्या राज्यमंत्री असलेल्या सिंग यांनी हे म्हटलं. चंद्रयान-3च्या मोहिमेचं वेळापत्रक बदलावे लागत आहे आणि चंद्रयान-3 मोहिमेत अनेक प्रक्रिया असून त्यात अनेक उपप्रणाली आणि त्याची जोडणी, तपासणी, अनेक मुद्दे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर त्याच्या मोहिमेवर काम चालू केलं जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय. आता या ज्या पेगाससचा मुद्दा आहे याच्यावर हे आर्टिकल लिहिलेलं आहे. भारतीय लोकशाहीचंच हॅकिंग. पेगासस प्रकरणात सरकार कोणतीही माहिती देत नसल्याचा संशय वाढतो आहेच, पण खासगीपणाचा अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे मान्य केला असताना आपल्याकडे पाळतीच्या अधिकाराचे केंद्रीकरण केलं जात आहे. आपल्याला खासगी करण्याचा अधिकार राईट टू लाईफ म्हणजे 21 अंतर्गत मिळालेला आहे. आता याच्यामध्ये इस्रायलचा जो एनएसओ ग्रुप आहे, आपण ही आधी पण माहिती बघितली आहे की इस्रायलचा जो एनएसओ ग्रुप आहे या कंपनीने पेगासस या सॉफ्टवेअरचा गैरवापर करून सुमारे 300 भारतीय नागरिकांवर पाळ ठेवत आल्याचा प्रकार उघडीत आलाय. विशेष म्हणजे सॉफ्टवेअर अधिकृतरित्या फक्त ठराविक देशाच्या सरकारलाच विकत गेल्याचं निर्मात्याचं कंपनीचं म्हणणं आहे. याच्यामध्ये अॅम्नेस्टी जी इंटरनॅशनल आहे, ब्रिटिश स्थित एनजीओ जी आहे, याच्या सहभागाने जगभरातील अन्य 17 नावाजलेल्या माध्यम संस्थांबरोबर शोधपत्रिका करता पेगासस वापराबाबतच्या माहितीचं सखोल विश्लेषण आलंय. त्यामुळे संदर्भातील सगळ्या गोष्टी खातरजमा करूनच केल्या गेल्या आहेत असं पुराव्या देखील म्हणजे स्पष्ट झालंय. पेगासस हे लष्करी दर्जाचं स्पायवेअर आहे. बॉम्ब, क्षेपणास्त्र, तंत्रज्ञान, शस्त्रास्त्र याची निर्यात करण्यासाठी जशी परवान्याची आवश्यकता असते तसा परवाना पेगासस निर्यातीसाठी देखील आवश्यक असतो. सामान्यतः हे जे स्पायवेअर आहे हे दहशतवादी यंत्रणा, देशविघातक कारवाई करण्यासाठी आणि संघटित गुन्हेगाराविरुद्ध माहिती जमवण्यासाठी वापरलं जातं. परंतु इथं मात्र मोदी सरकारने पत्रकार, स्वतःचेच खासदार, मंत्री, विरोधी पक्षातील नेते यांच्या विरुद्ध याचा वापर केला हे आता उघड झालंय. हे सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून माध्यमाची मुस्काटदाबी, नागरिकांच्या विशेष सामाजिक कार्यकर्त्याच्या मूलभूत अधिकाराचं हनन आणि संस्था ताब्यात घेणं, इन्स्टिट्यूशनल कॅप्चरिंग हा प्रकार राजरोज सुरूच आहे. आज देशात सत्तेला निर्भीडपणे प्रश्न विचारणारे, आंदोलन करणारे आणि सरकारच्या धोरणाची चिरफाड करून त्यामागील सत्य बाहेर आणण्याचे काम करणारे मोजकेच पत्रकार आहेत असं दिसतंय. आता या पेगासस मध्ये मुळे सामाजिक कराराचा एक दुरुपयोग होतोय. आता सामाजिक कराराचा सिद्धांत कोणी दिला होता तर रुसूंनी दिला होता ऑब्व्हियसली. आता लोकशाहीमध्ये नागरिक आणि सरकार यांच्यामधील जो परस्पर संबंध असतो तो सामाजिक करारामार्फत असतो, हे रुसूने सांगितलं होतं आपल्याला. आणि रुसूने सांगितल्याप्रमाणे सामाजिक करार सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीने समाजाकरता काही मूलभूत हक्क, अधिकार सोडून सामुदायिकरित्या पुन्हा त्याला स्वीकारलं पाहिजे.
व्यक्ती म्हणून त्याला लाभलेले परिपूर्ण जे ऍब्सोल्यूट राईट असतात ते सोडून देत आपण सामूहिक स्वातंत्र्याकडे स्वीकारलं पाहिजे. स्वतःचं संरक्षण स्वतःच करण्याच्या ऐवजी संस्थात्मक जे पोलीस आणि सैन्य दल व्यवस्था निर्माण केलेल्या असतात त्यांच्याजवळ एक कॉन्ट्रॅक्ट असतं एक प्रकारे लोकांचं आणि सरकारचं, तर ते तुटू नाही दिलं पाहिजे. ओके. नंतर दुसरा जो मुद्दा मांडलेला आहे तो आहे की खाजगीकरणाचा अधिकार जो आहे त्याच्यामुळे पट्टस्वामी खटल्याच्या दिलेल्या निर्णयानुसार आपल्याला माहिती की राईट टू प्रायव्हसी आपल्याला भेटला होता आणि तो आपला मूलभूत अधिकार आहे. परंतु या मूलभूत अधिकाराचं कशा पद्धतीने ह्यामुळे हनन होत आहे हे देखील सांगितलं आहे. या निर्णयामुळे एखाद्या संशयातच व्यक्तीवर हेरगिरी करायची असल्यास त्यासाठी कायदा आणि नियम असणं आवश्यक आहे, ही खेदाची बाब आहे. कायदा नियम असून देखील हेरगिरी केली जात आहे. आता बघा की पेगासिस प्रकरणाची व्याप्ती जर आपण पाहिली, यास हेरेगिरी ऐवजी हॅकिंगच म्हणायला पाहिजे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा जो आहे 2000 आपला, त्याच्यामध्ये कलम 43 जर आपण पाहिला त्याच्या 66 नुसार एखाद्या व्यक्तीच्या संगणकातील अथवा फोनवरील माहिती चोरणं, व्हायरस पसरवणं हे हॅकिंगच्या व्याख्येत येतं. त्यामुळे उच्च पदस्थ मंत्री, अधिकारी, नेते, न्यायाधीश अशा भारतीय नागरिकावर पाळत ठेवतात. त्यामुळे फोनमधील अगदी खाजगी डेटा हॅक करणं ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे. अशी हेरेगिरी परकीय शक्तीने केली असल्यास त्यांच्यात असे करण्याची ताकद असल्याची एक गंभीर चिंतेची बाब आहे असं देखील आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे एक प्रकारे जो माहिती आणि तंत्रज्ञान कायदा आहे त्याच्या अंतर्गत कलम आहेत आपल्या आणि ह्याचं सुद्धा हनन झालेलं एक प्रकारे आपल्याला दिसतंय. तर उद्देश काय, या बाबतीत गोपनीयतेची माहिती आणि व्यक्तीची सुरक्षा हे केंद्र सरकारचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी हा मुद्दा किती भरकटण्याचा प्रयत्न केला तरी माहिती तंत्रज्ञान समिती आणि संयुक्त जी संसदीय समिती यांची सखोल चौकशी करणं त्याचीच जबाबदारी आहे. अन्यथा प्रकरण न्यायालयात जाईल. या हॅकिंगचा उद्देश नेमका काय होता, करते ते कोण होते हे स्पष्ट होईपर्यंत केंद्र सरकारकडे संशयाची सुई तर आहेच. लष्करी सशस्त्राच्या दर्जाचं सॉफ्टवेअर वापरून केलेली हेरगिरी म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वावर म्हणजे आपल्या सॉव्हरेनिटीवर एक प्रकारे हल्ला आहे. येत्या काळात अशा प्रकारचे सायबर हल्ले अधिक प्रगत आणि निशांत होणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी सक्षम विवाद निवारण यंत्रणा नागरिकांसाठी असली पाहिजे आणि ती सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने असले पाहिजे. आणि ह्या प्रकारचं काम केंद्र सरकारचं काम आहे. त्याच्यामुळेच लोकशाहीला बळकट करण्यासाठी हेरगिरी ठेवण्याच्या यंत्रणेबाबत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित होणं ही काळाची गरज आहे, हे देखील लेखकाने यामध्ये सांगितलं. त्यामध्ये चांगले पॉइंट्स रेज केलेले आहेत. एक तर राईट टू प्रायव्हसी केलेला आहे, प्लस जो आपला ऍक्ट आहे माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000 त्याच्याबद्दल माहिती आणि सामाजिक करार याचा चांगला मेळजोळ आपल्याला या आर्टिकलमध्ये बघायला भेटतो. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की कोरोना काळातील भारताची मदत विसरणार नाही असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍटली ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यावर त्यावर चर्चा केली. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे महत्वाचे असून कोरोना काळात भारताने केलेली मदत आम्ही विसरणार नाही असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍटली ब्लिंटन यांनी समपदस्थ जयशंकर यांच्यासोबत पत्रकार परिषदेत सांगितलेले आपल्याला दिसते आणि ही खूपच चांगली बाब आहे. त्याच्यामुळे काय की समन्वयाची दोन्ही देशामध्ये प्रादेशिक सुरक्षेसह अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर देखील चर्चा झाली आणि अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर लष्करी तोडगा असूच शकत नाही तर त्यावर राजकीय तोडगा काढावा लागेल असं देखील या जयशंकर मताशी त्यांनी सहमती दर्शवली. आता दलाई लामाच्या प्रतिनिधीबरोबर त्यांनी बैठक केली की अमेरिकेचे जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी अँटनी ब्लिकन यांनी तिबेटी अध्यात्मक धर्मगुरू दलाई लामा यांच्या एका वरिष्ठ प्रतिनिधी बरोबर बैठक घेऊन तिबेटच्या मुद्द्यावर बायडन प्रशासनाचा पाठिंबा कायम राहणार असल्याचे संकेत दिले. तिबेटच्या अज्ञातवासातील सरकारामध्ये अधिकारी आणि दलाई लामा यांचं प्रतिनिधी यांनी तिबेटी चळवळीला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं देखील दर्शवलेलं आहे. आता विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याच्या बाबतीत संदर्भात देखील अमेरिकेने कोरोना काळात जी संवेदना दाखवली त्याचाही देखील जयशंकर यांनी हा मुद्दा आभारास्पद मांडलेला आहे. आता ब्लिंकन आणि डोभाल यांची भेट जी आहे ती अफगाणिस्तानमधील सुरक्षा स्थिती, प्रादेशिक प्रश्न तसेच द्विपक्षीय मुद्द्यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांनी भारताचे राष्ट्रीय जे सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. ब्लिंकन यांनी मंगळवारी सायंकाळी 2 दिवसाच्या भारत दौऱ्यासाठी आगमन केले. अफगाणिस्तानातील सुरक्षा स्थिती अमेरिकी सैन्याच्या माघारीनंतर बदलत आहे त्याचा हा दौऱ्याचा महत्वाचा मुद्दा मानला जातो आणि हिंद प्रशांत क्षेत्रातील घडामोडी तसेच सहकार यावरही दोघा नेत्याची चर्चा झाली. अमेरिकेत बायडन प्रशासनाचा सत्ताग्रहण केल्यानंतर ब्लिंकन यांची पहिलीच भारत भेट होती. त्याआधी प्रशासनाच्या 2 उच्च अधिकाऱ्यांनी भारताला भेट दिली होती. मात्र अमेरिकेचे संरक्षण मंत्री तसेच हवामान बदल विषयक विशेष दूत जॉन केरी यांनी भारताला भेट दिली.
याच्यामध्ये भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लोकशाही मूल्यासाठी वचनबद्ध आहेत असे उद्गार देखील त्यांनी काढले आणि हाच मूळ आधार आहे. म्हणजे आपले जे संबंध आहेत या भेटीमुळे अजून दृढ होतील अशी देखील आशा त्यांनी ठेवलेली दिसते. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की आसाम आणि मिझोराम या सीमेवर तटस्थ केंद्रीय दल तैनात करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याला माहिती आहे की अशांत झालेल्या आसाम मिझोराम सीमेवर तटस्थ केंद्रीय दल तैनात केला जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय. आता याच्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 306 लगतच्या अशांत आंतरराज्य सीमेवर तटस्थ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्याच्या दोन्ही राज्य सरकारची सहमती दर्शवलेली आहे असे गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय. आता जो आसाम आणि मिझोरामचा जो मुद्दा आहे हे मॅपिंग मध्ये आपण बघू शकतो. हा आसामचा प्रदेश आहे आणि या आसामच्या प्रदेशामध्ये हा जो मुद्दा आहे मिझोरामचा आणि हे 3 प्रदेश जे आहेत त्याच्यामध्ये बाउंड्री डिस्प्यूट जो आहे हा डिस्प्युटेड एरिया आहे. अजबल, कोलसिब आणि मनमेद. आता याच्यामध्ये आता जो बाउंड्री इश्यू आहे प्रेझेंट डे आसाम आणि मिझोरामचा तो आजचा नाहीये, तो क्लॉनिकल एरिया पासूनचा आहे. मेन इनर लाईन डिमार्केट केली ब्रिटिश राजने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नीडसाठी तेव्हापासूनचा हा मुद्दा आहे. नोटिफिकेशन जेव्हा 1875 ला काढली त्याच्यामधून लिशाई हिल्स फ्रॉम द प्लेन ऑफ कच्चर त्यांनी डिफरन्शिएट केली आणि सेकंड नोटिफिकेशन 1933 ला जेव्हा काढली त्यामध्ये बाउंड्री बिटवीन लुशाई हिल्स आणि त्यांनी मणिपूर डिमार्केट केली. आता मिझोरामला काय वाटतंय की बाउंड्री शुड बी डिमार्केटेड ऑन द बेसिस ऑफ 1875 नोटिफिकेशन आणि विच इज डिराइव्ड फ्रॉम बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन ऑफ 1873. जे पण बंगाल ईस्टियर फ्रंटियर रेग्युलेशन होतं 1873चं त्याच्यानुसार बाउंड्री डिमार्केशन करावं असं मिझोरामला वाटतं. आणि मिझो लीडर वर अगेन्स्ट डिमार्केशन ऑफ 1933 1933ला जे डिमार्केशन झालंय त्याच्या अगेन्स्ट मिझो लीडर्स आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की जे डिमार्केशन केलं गेलं त्याच्यामध्ये मिझो सोसायटीला काहीच कन्सल्टेशन दिलं गेलं नव्हतं आणि आसाम गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की आम्ही 1933चं डिमार्केशन फॉलो करणार. आणि सेकंड नोटिफिकेशन ऑफ 1933 दॅट डिमार्केट्स बाउंड्री बिटवीन लुशाई हिल्स अँड मणिपूर. तर मिझोरामला काय वाटतं की बेंगाल ईस्टर्न फ्रंटियरच्या रेग्युलेशन व्हावं आणि आसामला वाटतं की 1933च्या डिमार्केशन व्हावं. आता याच्यामध्ये एक 164.6 किमी म्हणजे 165 किलोमीटर इंटरस्टेट बॉर्डर आसाम आणि मिझोरामला सेपरेट करते विथ द 3 आसाम डिस्ट्रिक्ट कच्चर, हलकंडी, करीमगंज शेअरिंग बॉर्डर विथ कोलसिब, मनमित आणि अजवाल डिस्ट्रिक्ट ऑफ मिझोराम. फर्दर बाउंड्री बिटवीन मिझोराम आसाम नॅचरली ऑकरिंग बिटवीन हिल्स, व्हॅली, रिव्हर नंतर एक नॅचरल बाउंड्री आहे आणि ह्या काही जिल्ह्यानुसार 165 किलोमीटरची बाउंड्री आहे आणि याच्यामुळे हे क्लॅशेस होताना आपल्याला दिसतात. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला सेबीचा दंड आहे. म्हणजे जो सेबी आहे त्याच्यामध्ये वियान इंडस्ट्री विरुद्ध कारवाई केलेली आहे आणि पोम फिल्म प्रकारातील राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना सेबीने दंड ठोठावलाय. विवान इंडस्ट्रीवर समभाग गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करताना भांडवली बाजार नियामकाने 3 लाख रुपये भरण्याचा आदेश देखील त्यांना जारी केलाय. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी सेबीद्वारे मेंटेन केली जाते आणि कोणताही गैरप्रकार खपून घेतला जात नाही. त्यामुळे ह्याने हा दंड ठोठावलेला आपल्याला दिसतोय. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज जी खेळाची आहे त्याच्यामध्ये टोकियो ऑलिम्पिकच्या 5व्या दिवशी जर आपण बघितलं तर 3 महिला क्रीडापटूंच्या कामगिरीमध्ये भारताला एक प्रकारे आशा दाखवली. त्याच्यामध्ये तिरंदाज जे आपल्या आहेत दीपिका कुमारी, बॉक्सिंगपटू पूजा राणी यांनी उपांत्य फेरी गाठली तर बॅडमिंटनपटू PV सिंधूने उपांत्य फेरी गाठलेली दिसते. तिरंदाज प्रवीण जाधव आणि तरुणदीप रॉय यांनी देखील बॅडमिंटनपटूतील बी साईनप्रीत यांचं आव्हान संपुष्टात आणलं. म्हणजे एक प्रकारे असायचं किरण आहे की दीपिका, सिंधू आणि पूजा या तिघीही लेडीज आपल्याला काहीतरी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून देतील भारतासाठी आणि भारताचं नाव उंच करतील. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू सो मच वन्स अगेन.